मित्रांनो, क्लॅट 2026 साठी नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे आणि 7 डिसेंबरला आपली ही एक्झाम होणार आहे. तर 6 डिसेंबरपर्यंत आपल्याला या एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी वेळ आहे आणि या वेळेमध्ये आपण या एक्झामचं प्रिपरेशन कशा पद्धतीने करायचं, प्रत्येक दिवशी आपण कुठल्या गोष्टीवरती फोकस करायचं आणि वीकली आपण कुठल्या गोष्टी करणं इथे अपेक्षित आहे, तसेच कुठल्या महिन्यात आपण काय फोकस करावं, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, क्लॅट 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये आम्ही सुरू केलेली आहे. आमची नेक्स्ट बॅच 28 जुलैला सुरू होणार आहे. या बॅचमध्ये एक्झाम होईपर्यंत डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो. तसेच तुम्हाला जर लाईव्ह लेक्चर्स अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्हाला हे लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातात. तसेच कंप्लीट सिलेबसच्या नोट्स, मॉक टेस्ट आणि एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील आणि एक्झाम संपल्यानंतर सुद्धा ॲडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम या बॅचमध्ये केलं जाईल. तर बॅचला जॉइन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता आणि जे विद्यार्थी 2027 मध्ये क्लॅट एक्झामसाठी प्रिपेअर करतात अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे. तर या बॅचेसला जॉइन करण्यासाठी तुम्ही एकतर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथे ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉइन करू शकता. तर लवकरात लवकर ही बॅच जॉइन करा आणि आपलं टॉपच्या एनएलयूमध्ये ॲडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात की कुठल्या गोष्टी आपण या 4 महिन्यामध्ये करणं महत्त्वाचं आहे आणि क्लॅट एक्झामचा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे. तर सर्वात सुरुवातीला मित्रांनो, आपण क्लॅट एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे ते डिस्कस करूयात. तर क्लॅट यूजी ही 120 मार्कांची एक्झाम असते. 2 तासांची वेळ तुम्हाला ही एक्झाम देण्यासाठी असते. सगळे क्वेश्चन हे पॅसेज बेस्ड असतात. प्रत्येक योग्य उत्तराला तुम्हाला 1 मार्क इथे दिला जातो आणि जर तुमचं उत्तर चुकलं तर 0.25 मार्क्स डिडक्ट केले जातात. तसंच विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन वाईज जर आपण पाहिलं तर या एक्झाममध्ये इंग्लिश लँग्वेजमधून 22 ते 26 प्रश्न विचारले जातात. करंट अफेअर्स आणि जनरल नॉलेजमधून 28 ते 32 प्रश्न इथे असतात. लीगल रिझनिंगमधून 28 ते 32 प्रश्न विचारले जातात. लॉजिकल रिझनिंगमधून 22 ते 26 आणि क्वांटिटेटिव्ह टेक्निक म्हणजेच मॅथ्समधून इथे 10 ते 14 क्वेश्चन्स हे विचारले जातात. तर अशा पद्धतीने या एक्झामचा पॅटर्न असणार आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या सेक्शनवरती वेगवेगळं वेटेज इथे व्हेरिएबल असणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या सब्जेक्टवरती ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये डेली लाईव्ह क्लासेस घेतले जातात आणि तुम्हाला एक्झामसाठी रेडी केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या 4 महिन्याचा जर रोड मॅप जर पाहिला तर सुरुवातीला आता आपल्याकडे जुलै महिना आहे. जुलै महिन्यामधले थोडेसेच दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. आता या जुलैमध्ये तुम्ही सुरुवातीला बेसिक्स करणं महत्त्वाचं आहे. बेसिक्सपासून सुरुवात करा. रीडिंगवरती जास्त फोकस करा आणि जनरल नॉलेजचा स्टडी सुद्धा तुम्ही सुरू करायला हवा. तसेच याच्यानंतर ऑगस्ट महिना येईल. ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस सुरू करायला हवी आणि सेक्शनल टेस्ट द्यायला हव्यात. तर आता जुलै महिन्याचे थोडेच दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत आणि ऑगस्ट महिना आता सुरू होणार आहे. तर या 2 महिन्यामध्ये बेसिकली आपण रीडिंगवरती जास्त फोकस करणं, प्रॅक्टिसवरती जास्त फोकस करणं आणि सोबतच जो सेक्शन आपण वाचलाय, त्या सेक्शनवरती सेक्शनल मॉक टेस्ट देणं हे तितकंच इम्पोर्टंट आहे. जेणेकरून आपल्याला प्रिपरेशनमध्ये हवे ते बदल वेळेतच करता येतील आणि कुठल्या सेक्शनचा आपला स्टडी व्यवस्थित होतोय, कुठला सेक्शन आपल्याला टफ जातोय, हे आपल्याला सुरुवातीच्या या ऑगस्ट महिन्यामध्ये समजून जाईल. त्यानुसार तुम्ही येणाऱ्या पुढच्या महिन्यांमध्ये तुमच्या प्रिपरेशनमध्ये पाहिजे ते चेंजेस करू शकता. आता पुढे ऑगस्ट नंतर सप्टेंबर मंथमध्ये तुम्हाला फुल मॉक टेस्ट देणं सुरू करायला हवं. फुल मॉक टेस्ट दिल्यानंतर मेनली याच्यामध्ये काय होईल, तुमचं जे टाईम मॅनेजमेंट आहे, ते सुधारण्यासाठी इथे मदत होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे टॉपिक तुम्हाला टफ जात आहे, ज्या टॉपिकमध्ये तुमच्या चुका होत आहे, त्या चुका सुधारण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक डायरेक्शन मिळेल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सप्टेंबरपासून तुम्ही फुल लेंथ मॉक टेस्ट देणं सुरू करा. त्यासोबतच तुमचे जे टॉपिक्स स्टडी करायचे राहिलेत, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला सप्टेंबर मंथमध्ये जास्त फोकस करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर ऑक्टोबर मंथ येईल. ऑक्टोबर मंथमध्ये तुम्ही अशा पद्धतीने स्टडी करा, की जिथे तुम्हाला स्पीडवरती फोकस करता येईल. सुरुवातीच्या महिन्यांमध्ये ज्यावेळेस तुम्ही स्टडी कराल, त्यावेळेस तुम्ही शॉर्ट नोट्स काढून ठेवणं महत्त्वाचं आहे आणि ऑक्टोबर मंथ नंतर तुम्ही त्या शॉर्ट नोट्स रिवाईज करायला सुरू करायला हव्यात. कारण ऑक्टोबर नंतर आपल्याकडे फक्त एकच महिना राहतो, तो म्हणजे नोव्हेंबर मंथ आणि नोव्हेंबर मंथमध्ये
आपल्याला अजून फुल लेंथ मॉक टेस्ट देणं, रिव्हिजन करणं या सगळ्या गोष्टी आपल्याला नोव्हेंबर मंथमध्ये करणं एक्स्पेक्टेड आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जुलैपासून आता अभ्यासाला सुरू कराल, त्यावेळेस अभ्यास करताना लगेच शॉर्ट नोट्स काढा. शॉर्ट नोट्स काढल्यानंतर त्याच शॉर्ट नोट्स तुम्हाला पुढच्या महिन्यांमध्ये रिवाईज करण्यासाठी उपयोगी ठरतील आणि त्याच्यामुळेच तुमचा रिव्हिजनमध्ये लागणारा जो वेळ आहे तो कमी होईल आणि कमी वेळामध्ये तुम्ही मॅक्सिमम स्टडी, मॅक्सिमम रिव्हिजन करू शकाल. म्हणजे थोडक्यात जुलैमध्ये तुम्ही स्टडी केला, ऑगस्टमध्ये तुम्ही स्टडी केला, शॉर्ट नोट्स काढल्या, ऑगस्टपासून तुम्ही सेक्शनल टेस्ट द्यायला सुरुवात केली. सप्टेंबरच्या 15 तारखेनंतर तुम्ही फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायला सुरुवात केली. ऑक्टोबरमध्ये तुम्ही तुमच्या स्पीड आणि ॲक्युरसीवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करा. नोव्हेंबरमध्ये फुल लेंग्थ मॉक टेस्ट ज्या आहेत त्या फायनल मॉक टेस्ट द्या आणि डिसेंबरच्या उरलेल्या 5 ते 6 दिवसामध्ये फायनल रिव्हिजन आणि 1-2 मॉक टेस्ट तुम्ही द्यायला विसरू नका. पुढे विद्यार्थी मित्रांनो, डेली जर तुम्ही स्टडी प्लॅन करायचं ठरलं तर इंग्लिशमधून ॲटलीस्ट 1 रीडिंग कॉम्प्रिहेन्शन करा आणि 10 व्होकॅब करा. त्यानंतर लीगल ॲप्टिट्यूडमधून ॲटलीस्ट 2 केस बेस्ड क्वेश्चन्स तुम्ही करा. जनरल नॉलेजमधून 20 एम-सी-क्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि एडिटोरियल रीडिंग करणं हे कधीही विसरू नका. डेली न्यूजपेपरमधले जे एडिटोरियल असतात त्याच्यावरती फोकस करा. त्याच्यामध्ये तुमचं कॉम्प्रिहेन्शन स्किल डेव्हलप होईल आणि लक्षात घ्या, क्लॅट एक्झाम जर क्रॅक करायची असेल तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन खूप जास्त महत्त्वाचं आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल रिझनिंगमधून ॲटलीस्ट 10 एम-सी-क्यू तुम्ही डेली सॉल्व्ह करणं महत्त्वाचं आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमधून 2 डेटा इंटरप्रिटेशन किंवा 10 सम सॉल्व्ह करणं महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं डेली शेड्यूल प्लॅन करा, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये तुमचा मॅक्सिमम स्टडी हा कव्हर होईल. पुढे विद्यार्थी मित्रांनो, वीकली मॉक प्लॅन जर आपण पाहिला तर ऑगस्टमध्ये ॲटलीस्ट 2 वीकली मॉक टेस्ट द्या. सेक्शन वाईज ही प्रॅक्टिस असायला हवी. सेक्शन वाईज फोकस तुम्ही करायला हवा. सप्टेंबर मंथमध्ये 3 वीकली मॉक टेस्ट देणं तुम्हाला एक्स्पेक्टेड आहे. सप्टेंबर मंथच्या ज्या मॉक टेस्ट असतील त्या शक्यतो फुल लेंग्थ मॉक टेस्ट असाव्यात. ऑक्टोबर मंथमध्ये तुम्ही 4 ते 5 ह्या टाइम्ड मॉक टेस्ट द्या. म्हणजे तिथे तुम्हाला 2 तासामध्ये तुमची कंप्लीट फुल लेंग्थ मॉक टेस्ट जी आहे ती सॉल्व्ह झालीच पाहिजे. जेणेकरून काय होईल, तुमचा स्पीड इथे डेव्हलप होईल आणि स्पीड सोबत तुम्ही ॲक्युरसी मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर काही टिप्स तुम्हाला जर द्यायचं झालं तर डेली एडिटोरियल वाचणं तुम्ही कंटिन्यू ठेवा. त्याच्यानंतर रेग्युलरली मॉक टेस्ट प्रॅक्टिस करा. ज्याच्यामुळे तुमचं एकतर स्पीड डेव्हलप होईल, ॲक्युरसी डेव्हलप होईल आणि टाईम मॅनेजमेंट डेव्हलप होईल. त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक मॉक टेस्ट दिल्यानंतर ती मॉक टेस्ट रिव्ह्यू करण्याचं विसरू नका. तुम्ही कुठे चुकताय, कुठला टॉपिक तुम्हाला टफ वाटतोय, त्याच्यावरती तुम्हाला फोकस करण्यासाठी इथे मदत होईल. त्याच्यानंतर क्विक रिव्हिजन नोट्स ह्या जुलै मंथपासूनच बनवायला सुरू करा. कारण आत्तापासून जर तुम्ही क्विक रिव्हिजन नोट्स बनवल्या तर तुम्हाला येणाऱ्या महिन्यांमध्ये कमीत कमी वेळेमध्ये मॅक्सिमम टॉपिक्सची रिव्हिजन करायला मदत होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे वीक एरियाज तुम्ही आयडेंटिफाय कराल, तुम्ही जेव्हा मॉक टेस्ट द्याल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईलच की हा एरिया, हा टॉपिक तुमचा वीक आहे. तर त्याच्यावरती तुम्ही फोकस करायला विसरू नका. आता विद्यार्थी मित्रांनो, क्लॅट एक्झामचं प्रिपरेशन करताना काही मिस्टेक्स तुम्ही अव्हॉइड करायला हव्यात. जसं की जनरल नॉलेज हे शेवटपर्यंत इग्नोर करणं. आता जनरल नॉलेज जर तुम्ही रेग्युलरली स्टडी केलं, आत्ता चालू करंट अफेअर्स तुम्ही व्यवस्थित पाहिले, तर तुम्हाला नक्कीच तर ऐन वेळेस बर्डन येणार नाही. म्हणजेच तुमचं रेग्युलरली करंट अफेअर होऊन जाईल. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग कधीही अव्हॉइड करू नका. कारण त्याच्यावरतीच तुमची स्कोरिंग बेस्ड असणार आहे. त्याच्यावरतीच तुमचा रँक हा ठरणार आहे. कारण मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अवघड जातं, लीगल रिझनिंग अवघड जातं. हेच जर तुम्ही परफेक्ट केलं तर नक्कीच तुम्हाला ॲव्हरेज स्टुडंट्सपेक्षा नक्कीच जास्त मार्क्स इथे क्लॅट एक्झाममध्ये मिळवणं याच्यामुळे पॉसिबल होईल. त्याच्यानंतर मॉक टेस्टचा रिव्ह्यू तुम्ही स्किप करू नका. मॉक टेस्ट दिल्यानंतर व्यवस्थित ती मॉक टेस्ट रिव्ह्यू करा. तुमचं कुठं चुकतंय, कुठं तुम्ही वीक आहात आणि कुठल्या टॉपिकवरती तुम्ही फोकस करायला पाहिजे, त्यानुसार तुम्ही तुमच्या स्टडी प्लॅनमध्ये चेंजेस करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा डेली जो स्टडी आहे त्याचा एक व्यवस्थित प्लॅन बनवा. तुम्हाला काय शक्य आहे, तुम्हाला किती वेळ आहे, त्याच्यानुसार तुम्ही तुमचा प्लॅन बनवा. जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा बर्डन होणार नाही, एक्स्ट्रा स्ट्रेस होणार नाही आणि व्यवस्थित शांतपणे स्टेबल माइंडसेटने तुम्ही या एक्झामचा स्टडी करू शकाल.
आता मी हा जो प्लॅन दिलेला आहे, या प्लॅनमध्ये फक्त तुम्हाला गाईडलाईन दिलेली आहे. जनरली तुम्ही अशा पद्धतीने स्टडी करू शकता. बाकी मग तुमचं प्रिपरेशन किती झालेलं आहे, तुमचा कुठल्या सब्जेक्टचा स्टडी चांगला झालेला आहे, हे कंप्लीटली तुमच्यावरती डिपेंड असणार आहे. त्यानुसार तुम्ही या प्लॅनमध्ये चेंजेस करू शकता आणि तुम्हाला काय पॉसिबल आहे, त्याच्यानुसार तुम्ही पुढे जाऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, फायनल ॲडवाइस जर तुम्हाला द्यायची झाली तर कन्सिस्टंट राहा, इम्प्रूव्ह करत राहा. त्याच्यानंतर प्रॅक्टिस करत राहा, रिवाइज करत राहा, रिपिटेशन ठेवा. प्रोसेसवरती ट्रस्ट करा. कारण जर तुम्ही आत्तापासून व्यवस्थित प्लॅन केलात आणि त्या प्लॅननुसार गेलात, तर क्लॅट एक्झाम क्रॅक करणं खूप सोपं आहे. आणि त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन सुद्धा तुमच्या सोबत असणार आहे. तुमची एक्झाम होईपर्यंतच नव्हे, तर एक्झाम झाल्यानंतर सुद्धा अगदी तुमच्या ॲडमिशनपर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम आमच्या बॅचमध्ये केलं जाणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. हे क्लासेस इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असतात. रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असतील. सगळ्या सिलेबसच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. तसेच तुमची ॲक्युरसी, स्पीड आणि टाईम मॅनेजमेंट इम्प्रूव्ह होण्यासाठी मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाईड केले जातील. आणि एम-सी-क्यूची प्रॅक्टिस होण्यासाठी एम-सी-क्यूचा सेट सुद्धा तुम्हाला इथे दिला जाईल. तर बॅचला जॉइन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉइन करू शकता.